नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत। आपण सोशलॉजीची सिरीज आपली सुरू आहे आणि आजचा टॉपिक आपला जो आहे तो आहे डेव्हियन्स। तर सुरुवातीला जे आपण डिस्कशन्स घेतलेत किंवा जो एक आपला सोशलॉजिकल टर्म्सचा आपण एक व्हिडिओ टाकला होता किंवा त्याच्यात आपण डिस्कशन घेतलं होतं, त्यात आपण नॉर्म्सबद्दल बोललो होतो की सोसायटीमध्ये काही असे रिटन अनरिटन रूल्स असतात जे आपल्याला फॉलो करावे लागतात आणि सोसायटीला किंवा सोसायटीमध्ये राहणाऱ्या इंडिव्हिज्युअल्सला ते एक गायडन्स प्रोव्हाइड करत असतात। पण जेव्हा कुठला व्यक्ती किंवा समाजातला कुठला एखादा असा एक एंटिटी किंवा एक इंडिव्हिज्युअल हे जेव्हा त्या पर्टिक्युलर नॉर्म्सच्या विरोधात जातात तर आपल्याला दिसतं की ते पर्टिक्युलर जी एक सोसायटी आहे तिथे डेव्हियंट म्हटले जातात, म्हणजे एक विचलन आपण ज्याला म्हणूया। तर डेव्हियन्स हा जो एक ॲस्पेक्ट आहे तो सोसायटीच्या स्ट्रक्चरमध्ये आहे किंवा त्याच्या कल्चरचे काही जे ॲस्पेक्ट्स आहेत ते त्याच्यावर ॲक्ट करतायत किंवा जे इतर सोशल इन्स्टिट्यूशन्स त्याला कसे बघतात हे आज आपण डेव्हियन्सच्या स्वरूपात या टॉपिकच्या स्वरूपात आपण बघणार आहोत। तर चला बघूया आपण। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डेव्हियन्स म्हणजे काय, तर त्याला डिफाईन करायचं म्हटलं तर डेव्हियन्स रेफर्स टू ॲक्शन्स, बिहेवियर्स ऑर ट्रेट्स दॅट व्हायोलेट सोशल नॉर्म्स। जे मी आत्ता बोललो की काही सोशल नॉर्म्स आहेत, म्हणजे कुठेतरी तुम्हाला सांगितलेलं आहे की फॉर एक्झाम्पल आपली एक आपला लॉ आहे समजा की तुम्हाला यू कॅनॉट मॅरी थ्राईस, म्हणजे तुम्ही 4-5 लग्न नाही करू शकत, तुम्हाला एकच लग्न करावं लागेल, समजा तर लॉ आहे आपला की तुम्ही नाही करू शकत तसं काही। आणि तुम्ही जर का डेव्हियंट बिहेवियर तुमचं असलं तर तुम्ही मनात आलं तसं वागायला लागाल, पण ते सोसायटीला एक्सेप्टेबल नसतं। सो बिहेवियर्स, ट्रेड्स और actions which go against the norms, which go against the rules of the society, we call them as deviance, we call it as deviance। ठीक आहे। विचलन म्हणजे सामाजिक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृती, वर्तन किंवा गुणधर्म। ठीक आहे। पुढे आपण बघता येईल की आता एक गोष्ट अशी की कुठे म्हणजे कुठल्या तरी सोसायटीमध्ये एखाद गोष्ट असली तर ती डेव्हियंट एका सोसायटीमध्ये असू शकते, दुसरीकडे ती नसू शकते। आता तुम्ही आपल्या इथे बघाल किंवा US मध्ये बघाल तर प्रॉस्टिट्यूशन जे आहे हे तसं बघितलं तर आपण इलिगल आहे, डेव्हियंट आहे ते, पण काही युरोपियन कंट्रीजमध्ये ते नॉर्मल आहे। सो सोसायटी टू सोसायटी पण डेव्हियन्सचा एक आपली जी डेफिनेशन आहे ती बदलते है ना। टाईम पिरियड तुम्ही बघू शकता, आता 19th सेंचुरीमध्ये जर तुम्ही बघाल तर मुलींचं बाहेर जाणं किंवा कॉलेजमध्ये शिकणं हे त्या टाईमला एक डेव्हियंट ॲस्पेक्ट होता, म्हणजे तो तिथे त्या समाजात बघितला तर तो एक डेव्हियंट ॲस्पेक्ट होता। आज तो तितका डेव्हियंट राहणार नाही, आज ते नॉर्मलाइज झालेलं आहे है ना। तर टायमिंग असेल किंवा कल्चरल एक ॲस्पेक्ट असेल की वेगवेगळ्या कल्चरमध्ये एक वेगवेगळे लेवल ऑफ डेव्हियन्स आपल्याला दिसून येतात किंवा एक कंटेक्स्ट पण असू शकतो। आता जर तुम्ही बघाल तर आपण म्हणतो की कोणाला मारणं हे चुकीचं आहे किंवा कोणाचा जीव घेणं हे चुकीचं आहे, पण तुम्ही बघाल तर नॉर्मल लाईफमध्ये हे मान्य करणं ठीक आहे, पण तुम्ही बघाल तर तिकडे जेव्हा आपण वॉर वगैरे होतात, आपले युद्ध होते, तर एक जो सोल्जर असतो तर त्याला ते करावंच लागतं, त्याच्यासाठी ती गोष्ट नॉर्मल आहे किंवा त्याला त्याची ड्युटी आहे। तर नॉर्मल सेन्समध्ये जेव्हा आपण बघतो तर आपण त्याला एक डेव्हियंट ॲक्ट म्हणू शकतो की आपण कुणाचा तरी खून केलाय, पण तिकडे जसं तुम्ही युद्धात आहात तर त्याला ती एक ड्युटीसारखं तिथला तो ॲस्पेक्ट आहे। सो द कंटेक्स्ट ऑल्सो मॅटर्स, म्हणजे कधी कंटेक्स्ट असू शकतो, टाईम असू शकतो किंवा कल्चर असू शकतो। या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसतं की डेव्हियन्स इट इज रिलेटेबल, मतलब रिलेटिव्हिटी त्याच्यात मॅटर करते, ते असं काही ॲब्सोल्यूट नाही आहे। ठीक आहे। तर बेसिक ही अंडरस्टँडिंग आपण डेव्हियन्सबद्दल बघितली। आता आपण पुढे बघणार आहोत डेव्हियन्सचे प्रकार काही। आता बेसिक या गोष्टीला पण आपण डेव्हियन्स म्हणू शकतो, म्हणजे ज्या एकदम इनफॉर्मल, ज्या अनौपचारिक विचलन ज्याला म्हणता येईल की नॉर्मल असं आहे की कुठल्या पार्टीमध्ये तुम्ही चाललाय, तुम्ही लग्नाला जाताय तर एक्सपेक्टेड आहे की तुमच्याकडनं एक ट्रॅडिशनल चांगले व्यवस्थित कपडे तुम्ही घालून याल, पण तिथे तर तुम्ही असं जाऊ शकत नाही ना, तुम्ही रँडम काहीतरी स्विमिंग कॉस्ट्युम तिथे घालून तुम्ही जाऊ शकत नाही है ना। तर अशा ज्या याच्यात आपण त्याला म्हणतो हे अनौपचारिक लेवलवर, इन्फॉर्मल लेवलवर डेव्हियन्स झालं। फॉर्मल डेव्हियन्स काय म्हणता येईल मग की तुम्ही कुठला तरी मेजर लॉ ब्रेक केला, तुम्ही चोरी केली, खून केला किंवा तुम्ही कुठला तरी दरोडा टाकला, तर ह्या गोष्टीला आपण म्हणू शकतो दिस इज फॉर्मल काइंड ऑफ डेव्हियन्स। ठीक आहे, ते प्रकार आहे सिंपल सेन्समध्ये।
पॉझिटिव्ह डेव्हियन्सचा एक ॲस्पेक्ट आहे. आता तुम्हाला असं वाटेल की नेहमीच आपण काहीतरी नॉर्म्सच्या विरोधात जातो तर ते काही एकदम निगेटिव्हच असतं वगैरे असं आपल्याला वाटू शकतं, त्या शब्दाच्या अर्थाहून आपल्याला तसं वाटू शकतं. पण पॉझिटिव्ह पण डेव्हियन्स असू शकतो. पॉझिटिव्ह डेव्हियन्स कधी म्हणता येईल, जेव्हा कुठल्या सोसायटीमध्ये काही असे नॉर्म्स आहेत जे असे आउटडेटेड झालेले आहेत किंवा त्याच्या विरोधात जाणं गरजेचं होऊन जातं, तेव्हा काही असे इंडिव्हिज्युअल्स येतात किंवा काही अशा आयडियाज येतात ज्या त्या पर्टिक्युलर सोसायटीसाठी डेव्हियंट असतात, पण त्या इतर ओव्हरऑल समाजासाठी त्या पॉझिटिव्ह असतात आणि त्याच्यात आपल्याला दिसून येतं की त्या समाजामध्ये काहीतरी बदल घडवतात. आता तुम्ही बघाल तर आपण इथे बघू की सत्यशोधक समाज असेल किंवा डॉक्टर आंबेडकर असतील, यांनी ज्या अर्थाने समाजामध्ये बदल घडवला तर तो एक पॉझिटिव्ह सेन्समध्ये डेव्हियन्स आपल्याला दिसून येईल. म्हणजे त्यांनी ज्या चालीरीती त्यावेळेला होत्या त्याला चॅलेंज केलं आणि त्याला एक पॉझिटिव्ह वेमध्ये आपण डेव्हियन्स त्यांना आपल्याला दिसून आला. आणि आपण इतरही बघू, सिव्हिल राईट्स मुवमेंट असेल USA मध्ये. आता USA मध्ये काय होतं, एक वेळ अशी होती की तुम्ही बसमध्ये सुद्धा जे ब्लॅक्स आहेत त्यांना वेगळं बसावं लागायचं किंवा त्यांना जागा नव्हती देत. म्हणजे त्यांना असं होतं की क्लिअर कट डिस्क्रिमिनेशन तिथे होतं. पण एक वेळ आली जेव्हा त्याच्या विरोधात काही लोकांनी आवाज उठवला. रोजा पार्क वगैरे यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. तर एका काळी जेव्हा असं कुठेतरी होतं आणि काही लोक असे त्या बाबतीत डेव्हियंट होतात तर ते पॉझिटिव्हली डेव्हियंट असू शकतात आणि त्यांचं जे डेव्हियन्स आहे ते सोसायटीसाठी ओव्हरऑल कामाचं असतं. तर त्याला आपण पॉझिटिव्ह डेव्हियन्स असं म्हणूया. ठीक आहे. ओव्हर कन्फॉर्मिटी टू नॉर्म्स ऑर ॲक्शन्स दॅट गो अगेन्स्ट एक्सेप्टेड स्टँडर्ड्स बट अल्टिमेटली बेनिफिट द ग्रुप्स ऑर सोसायटी, हा त्याचा अर्थ झाला. सिव्हिल राईट्स मुवमेंट वगैरे असेल. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे की सोशिओलॉजीमध्ये ज्या थेरीज आहेत, डेव्हियन्सशी रिलेटेड ज्या थेरीज आहेत त्या काय काय बोलत आहेत. म्हणजे वेगवेगळ्या थेरीज, आता तुम्हाला आपण व्हिडिओज वगैरे डिस्कशन्स आपण केलेले आहेत, वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आपण बघितले. फंक्शनलिस्ट झालं, कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह झाला आणि त्या निमित्ताने आपण समजलंय की हे सगळे पर्स्पेक्टिव्ह कुठल्या अँगलने कुठल्या सोशल इन्स्टिट्यूशनला, कुठल्या एका पर्टिक्युलर इव्हेंटला हे कसे बघतात. आता डेव्हियन्सला कोणत्या अर्थाने आपल्याला बघता येईल हे आपण या ठिकाणी बघू शकतो. तर यात पहिली थेरी जी आहे, जी आपल्या सिलेबसमध्ये पण प्रामुख्याने आपल्याला सांगितलेली आहे, जी R.K. मर्टन जे आहेत आपल्या सिलेबसमध्ये, तर त्यांनी ही थेरी दिलेली आहे, स्ट्रेन थेरी ज्याला म्हणतात. आता तुम्ही बघितलं असेल की याची एक डेफिनेशन बघितल्यावर तुम्हाला अजून लक्षात येईल की नेमकं काय, की डेव्हियन्स अरायझेस फ्रॉम अ गॅप बिटवीन कल्चरल गोल्स अँड अ लेजिटिमेट मीन्स टू अचीव्ह देम. आता दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. यांचं काय म्हणणं आहे की आता यांनी अमेरिकन सोसायटीच्या हिशोबाने ही थेरी दिली होती. आता त्यांचं म्हणणं असं आहे की अमेरिकन सोसायटी काय म्हणते की तुम्ही जास्तीत जास्त मटेरियलिस्टिक गेन करा, तुम्ही जितकं होईल तितका पैसा कमवा, जितकं होईल तितकं तुम्ही पुढे जा. आणि पण ॲट द सेम टाईम ते जे कल्चरल गोल्स आहेत जे सोसायटी प्रिस्क्राईब करत आहे, बट त्याला जे मीन्स लागतात, म्हणजे एक स्ट्रक्चरमध्ये एक मीन्स लागतात की त्या पर्टिक्युलर वेमध्ये तुम्ही ते गोल्स अचीव करू शकतात, ते मीन्स सगळ्यांना भेटत नाहीत. आणि त्याच्यामुळे काय होतं की एक पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल जो असतो तो डेव्हियंट बिहेवियरमध्ये जातो. आता तुम्ही मूवीजमध्ये वगैरे हे सगळं गोष्टी बघितल्या असतील. म्हणजे वेगवेगळ्या असे मूवीज आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की जेव्हा एक सरळ मार्गाने गोष्टी होत नाहीत किंवा कल्चरल गोल सगळ्यांना अचीव करायचे आहेत, है ना. तुम्ही ती हे सिरीज बघितली असेल, मिर्झापूर तुम्ही बघितली असेल, त्याच्यामध्ये तो असतो गुड्डू आणि तो बबलू. तर तो गुड्डू त्याला म्हणतो की हे बघ, हे किती चांगले जगतायत, जे तिथले जे त्या पर्टिक्युलर मिर्झापूरमधले जे असतात, जे सो कॉल्ड बाहुबली वगैरे असतात, त्यांच्याकडे सगळे संसाधनं असतात, सत्ता त्यांच्याकडे असते. तर तो त्यांना बोलतो की बघ, आपण नॉर्मल मार्गाने जाऊन आपल्याला काहीच भेटलं नाही किंवा नॉर्मल मार्ग जे आहेत किंवा जे मीन्स आहेत ते आपल्याला त्या लेवलवर अवेलेबलच नाहीत. तर आपण सरळ सरळ त्यांच्यासारखंच आपण जगायला पाहिजे किंवा त्यांच्याच मार्गाने आपण जायला पाहिजे. तर आपल्याला दिसून येतं की कुठल्याही सोसायटीच्या स्ट्रक्चरमध्ये नेसेसरीली असं खरं नाही आहे की तुम्हाला तसे मीन्स भेटतील की ज्याने तुम्ही ते कल्चरल गोल्स अचीव कराल. आणि त्या रिझनमुळे किंवा त्या कारणामुळे बरेचसे असे इंडिव्हिज्युअल जे असतात ते डेव्हियंट बिहेवियरकडे वळतात. ठीक आहे. तर यावरून तुम्हाला लक्षात येईल ही एक पर्टिक्युलर जी थेरी आहे आपल्याकडे, जी स्ट्रेन थेरी ज्याला म्हणतात. आणि हा जो टॉपिक आहे हा R.K. मर्टनची जी आपला थिंकर आहे याच्यामध्ये आपल्या सिलेबसमध्ये, तर त्याच्या ती थेरी ते आपल्याला आपण परत करणार आहोत. ती डिटेलमध्ये आपण त्याच्यावर बोलणार आहोत. त्याचे जे वेगवेगळे रिस्पॉन्सेस आहेत, रिस्पॉन्सेस टू
द ॲनोमिक पार्ट ऑफ दॅट थेरी, म्हणजे तिथे जे स्ट्रेन जो तयार होतो सोसायटीमध्ये जेव्हा कल्चरल गोल्स आणि मीन्स एक साथ येत नाहीत किंवा त्याच्यामध्ये एक डिस्क्रिपन्सी असते, तर त्या वेळेस जो ॲस्पेक्ट एक घडतो तर ते जे स्ट्रेन असतं किंवा ती ॲनोमिक तिथे सिच्युएशन असते त्याच्या निमित्ताने जे वेगवेगळे एक रिस्पॉन्सेस आपल्याला दिसून येतात ते आपण त्या थेरीमध्ये डिटेलमध्ये आपण करणार आहोत. आज आपण डेव्हियन्सला एक सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हनी बघतोय. आपण फक्त आर.के. मर्टनच्या दृष्टिकोनातून आज नाही बघत आहे, आपण एक टोटल डिटेलिंग त्याची आर.के. मर्टनची आपण आपल्या सिलेबसच्या आपल्या कोर्समध्ये किंवा आपण जो क्रॅश कोर्स आपण कंडक्ट करणार आहोत त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये त्याला बघूया. पुढची थेरी जी आहे लेबलिंग थेरी. आता तुम्ही बघितलं असेल की कधी कधी काय होतं की आपण शाळेत वगैरे तुम्ही बघितलं असेल किंवा काही टीचर्स वगैरे असतात किंवा एखादा असा मुलगा असतो तो त्याच्यामध्ये थोडीशी प्रवृत्ती असते की तो काहीतरी खोडतर असतो, काहीतरी असे बंडपणा वगैरे करत असतो. तर लेबलिंग थेरी काय म्हणते की जेव्हा कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीला लेबल करतात की हा बंड आहे किंवा हा निगेटिव्ह आहे किंवा हा एक याच्यामध्ये क्रिमिनल एक ॲस्पेक्ट आहे, तर तेव्हा जर तो लेबल झाला त्या गोष्टीला धरून त्याला वाटायला लागलं की तो असं काहीतरी निगेटिव्ह सेन्समध्ये त्याला एक त्याची ओळख निर्माण झाली, तर त्या अर्थाने सोसायटी जे करते त्या एका इंडिव्हिज्युअलला लेबल करते आणि त्या रिझनमुळे त्याला आपण एक डेव्हियंट ॲक्ट असं म्हणू शकतो किंवा त्या इंडिव्हिज्युअलला आपण एक डेव्हियंट इंडिव्हिज्युअल असं म्हणू शकतो. इथे बघा आता हॉवर्ड बेकर यांनी दिलेली ही थेरी आहे, म्हणजे ही थेरी इम्पॉर्टंट थेरी आहे. डेव्हियन्स इज नॉट इन द ॲक्ट बट इन द रिॲक्शन अँड लेबल अप्लाइड बाय द सोसायटी. सोसायटी जे लेबल अप्लाय करते तुमच्या कामाला त्याला एक माणूस तो आत्मसात करून घेतो आणि त्याला असं वाटतं आता मी क्रिमिनल आहे, किंवा त्याला जेव्हा तुम्ही बोलता की तूच काहीतरी चूक करतोय किंवा तुझ्यामुळेच या गोष्टी घडत आहेत तर तो त्या गोष्टीला आत्मसात करून घेतो, तो इंटरनलाइज करून घेतो त्या पर्टिक्युलर लेबलला आणि त्यानंतर आपण त्याला एक डेव्हियंट असं त्याला आपण घोषित करतो. When a person internalizes the deviant label and acts accordingly, तो बोलतो ना आपला गुड्डू, म्हणजे ते शुरू मजबुरी में किए थे पर अभी मजा आ रहा है असं बोलतो तो. तर ते नंतर एक त्याला लेबल लागलं तर तो त्या गोष्टीमध्ये तो एन्जॉय करायला लागला है ना, तर तो डेव्हियंट झाला. एक ट्रू सेन्समध्ये तो डेव्हियंट झाला त्या पर्टिक्युलर सोसायटीमध्ये. ठीक आहे, पुढे बघा. हां, तेच एक्झाम्पल आहे. तर हॉवर्ड बेकरची ही पर्टिक्युलर थेरी आहे, मला माहीत असायला पाहिजे नावं. ठीक आहे, आर.के. मर्टनची झाली तिकडे स्ट्रेन थेरी, ही झाली आपली लेबलिंग थेरी. ठीक आहे, दोन थेरीज आपण बघितल्या. ठीक आहे, मी एक्झाम्पल ते असे मूवीज वगैरेच्या याच्यासाठी देतो की तुम्हाला ती इमॅजिन झाली पाहिजे, ती पर्टिक्युलर कन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे. पुढे बघा, कॉन्फ्लिक्ट थेरी. आता आपण कॉन्फ्लिक्ट थेरीबद्दल बोललोय खूप. कार्ल मार्क्सच्या यांनी मी तुम्हाला सांगितलंय कार्ल मार्क्सने कसं ते कॉन्फ्लिक्ट थेरीचं आहे आणि इतरही कॉन्फ्लिक्ट थेरीचे ज्या वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्स आहेत ते आपण बघितलंय की समाजामध्ये एक नेहमी एक संघर्ष सुरू असतो आणि जे शक्तिशाली गट आहेत किंवा जे पॉवरफुल गट आहेत त्यांचा एक दबदबा असतो आणि जे इतर गट आहेत ज्यांच्याकडे तेवढे पॉवर संसाधन वगैरे त्यांच्याकडे नाही आहे तर ते त्या याच्यामध्ये दबलेले असतात आणि त्यांच्यावर एक एक्सप्लॉयटेशन त्यांचं सुरू असतं. तर हे आपल्याला आपण कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्हच्या निमित्ताने आपण बघितलं होतं. आता आपण बघूया की इथे ती कशी ॲप्लिकेबल आहे. डेव्हियन्सची जी थेरी आहे ती कॉन्फ्लिक्टच्या सेन्समध्ये कशी ॲप्लिकेबल आहे. तर डेव्हियन्स इज अ रिझल्ट ऑफ सोशल इनइक्वॅलिटी अँड पॉवर स्ट्रक्चर्स, एक्झॅक्ट द सेम विच कॉन्फ्लिक्ट थेरी आर्ग्यूज. कॉन्फ्लिक्ट थेरी नेहमी आर्ग्यू करते की पॉवर जी आहे ती समाजामध्ये एक असमानता निर्माण करते आणि काही लोक जास्त पॉवरफुल असतात. लॉज अँड नॉर्म्स रिफ्लेक्ट द इंटरेस्ट ऑफ द पॉवरफुल. आता जेही समाजामध्ये लॉज आणि नॉर्म्स आहेत, आपण बोलतो ना की डेव्हियंट कधी होतो माणूस जेव्हा तो लॉज आणि नॉर्म्सच्या विरोधात जातो है ना. पण लॉज आणि नॉर्म्स हेच जर का जे पॉवरफुल लोक आहेत त्यांच्यासाठी बनवलेले आहे किंवा त्यांना जे सुटेबल आहे या दृष्टिकोनातून जर लॉज बनलेले आहेत तर याच्यामध्ये नॅचरली एक इनजस्टिस आहे है ना. तर कॉन्फ्लिक्ट थेरी या पर्स्पेक्टिव्हकडे लक्ष देते किंवा या पर्टिक्युलर फॅक्टरकडे लक्ष देते. ठीक आहे, सामाजिक असमानता आणि सत्ता संरचनेचा परिणाम आहे म्हणजे विचलन. कायदे आणि नियम शक्तिशाली लोकांच्या हिताचे प्रतिनिधित्व करतात. आता याला बघता कसं येईल म्हणजे समजता कसं येईल आपल्याला. हाऊ द पॉवरफुल डिफाईन अँड कंट्रोल द लेस पॉवरफुल.
आता तुम्ही सिंपल एक तुम्ही याच्यात उदाहरण बघू शकता की जे असे गुन्हे आहेत, म्हणजे आपण जे रस्त्यावर होणारे गुन्हे आहेत, म्हणजे काही चोरी झाली किंवा काही असं जे होत राहतं, काही वॅन्डलिझम वगैरे झालं, तर या गोष्टीबद्दल जे आपली यंत्रणा आहे ती फार जास्त एकदम अवेअर असते. ते त्याबद्दल फार स्ट्रिक्ट असतात की हे पर्टिक्युलरली या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे. आणि दुसरीकडे जेव्हा जी दुसरी लोक आहेत ज्यांच्याकडे पॉवर आहे, संसाधन आहे, पैसा आहे, इन्फ्लुएन्स आहे, या लोकांना तितक्या त्या लेवलवर त्यांना शिक्षा केली जात नाही. त्याच्यात ते कॉर्पोरेट क्राईम्स असतात, व्हाईट कॉलर क्राईम्स और कॉर्पोरेट क्राईम्स आपण ज्याला म्हणतो, हे मध्ये होते ना आपले नीरव मोदी वगैरे जे लोक आहेत, तर यांनी यांना त्या लेवलवर आपली यंत्रणा पकडू शकली नाही किंवा त्यांना एक त्यांना शिक्षा देऊ शकली नाही. पण ते एक नॉर्मल जे क्राईम्स असतात याबद्दल आपली यंत्रणा जी आहे ही फार प्रोएक्टिव्ह आहे. तर कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह काय म्हणतो की हे जे आहे सत्ता संघर्ष जो चालला आहे किंवा जे पॉवरफुल गट आहेत हे डिसाईड करतात की कुठली गोष्ट डेव्हियंट आहे आणि कुठल्या गोष्टीला शिक्षा झाली पाहिजे. तर बघा किती इंटरेस्टिंग सेन्समध्ये हे बघत आहेत. तिकडे मर्टन आणि त्यांनी वेगळ्या अँगलनी बघितलं, एक स्ट्रेन थेरीच्या यांनी बघितलं की सोसायटीमध्ये काहीतरी स्ट्रेन घडला आहे, तर त्यामुळे लोक डिव्हियंट होतात किंवा कारण की त्यांना एक गोल अचीव करायचे असतात आणि मीन्स नसतात त्यांच्याकडे, है ना. आणि लेबलिंग थेरी म्हणते की तुम्ही लोकांना लेबल करता तेव्हा ते डिव्हियंट मानले जातात आणि ते स्वतः पण त्या डिव्हियंट बिहेवियरमध्ये जातात पूर्णपणे. आणि इकडे तुम्ही बघाल काय कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह सरळ म्हणतो की सामाजिक रचना जी आहे त्याच्यामध्येच प्रॉब्लेम आहे, तिथेच एक इनइक्वॅलिटी आहे, तिथेच एक पॉवर स्ट्रगल सुरू आहे आणि त्याच्यामुळे जो डेव्हियन्स आहे तो नॉर्म्स आणि रूल्सपासून जे लोक डेव्हियंट होतात त्याच्यामध्ये एक अपर हँड जो असतो तो जे पॉवरफुल लोक आहेत त्यांना असतो. ठीक आहे. तर कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह असा या अर्थाने तुम्ही लक्ष ठेवायच्याकडे. ठीक आहे. पुढची आपली थेरी जी आहे ती आहे फंक्शनलिस्ट जो ॲस्पेक्ट आहे. फंक्शनलिस्ट सेन्समध्ये पण आपण डेव्हियन्सला बघू शकतो. आता फंक्शनलिझम जेव्हा मी तुम्हाला शिकवलं तर आपण एक डिस्कशन केलं होतं, तर आपण काय बोलतो की कुठलीही सोसायटीमध्ये जी आहे, कुठलीही अशी घटना आहे किंवा इव्हेंट आहे, गोष्ट आहे जी घडते, त्याचं एक फंक्शनल नेसेसिटी असते. फंक्शनलिझम बिलीव्स दॅट एव्हरीथिंग हॅज अ फंक्शनल नेसेसिटी. त्याचा अर्थ मग की पॉवर्टी पण गरजेची आहे, डेव्हियन्स पण गरजेचं आहे. म्हणजे फंक्शनलिस्ट या अँगलनी बघतो की डेव्हियन्स पण तितकंच कामाचं आहे. ठीक आहे. आता कशा अर्थाने कामाचं आहे ते बघा. डेव्हियन्स इज नॉर्मल अँड नेसेसरी फॉर अ हेल्दी सोसायटी. म्हणजे विचलन हे निरोगी समाजासाठी सामान्य आणि आवश्यक आहे. म्हणजे कुठलीही सोसायटीमध्ये जर का एक सोसायटीची सॉलिडॅरिटी किंवा तिथली सुव्यवस्था मेंटेन करायची असेल किंवा लोकांमध्ये एक विश्वास असायला पाहिजे की काय बरोबर आहे काय चुकीचं आहे ते समजण्यासाठी डेव्हियन्स तितकंच महत्त्वाचं आहे. एफएम्स नॉर्म्स म्हणजे जे नॉर्म्स आहेत, आता तुम्हीच बघा ना, केव्हा जर कोणी काही चुकीची गोष्ट होते आपल्या समाजामध्ये, कुठली रॉंग ॲस्पेक्ट होतात किंवा आता तुम्ही बघितलं असेल की जो 2012चा दिल्लीचा जो रेप केस जी झाली होती, तर त्याच्यामुळे जो एक कलेक्टिव्ह कॉन्शियन्स होता सोसायटीचा तो खूप अर्थाने त्याच्यावर इम्पॅक्ट झाला होता की जेव्हा कधी अशा ब्रुटल घटना घडतात तर त्याचा इम्पॅक्ट एक सोसायटीच्या कॉन्शियन्सवर होत असतो. आणि फंक्शनलिस्ट यांचं म्हणणं काय आहे की जेव्हा कधी एक डिव्हियंट ॲक्ट होते तेव्हा लोकांना एक परत रिमाइंड केलं जातं की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. त्याच्याने सोसायटीची जी एक स्टेबिलिटी असते ती मेंटेन राहते. इट क्लॅरिफाईज द बाउंड्रीज. म्हणजे मर्यादा ज्या आहेत, ज्या मॉरल बाउंड्रीज आहेत सोसायटीच्या, त्या ठिकाणी व्यवस्थित मेंटेन राहतात. इट डिफाईन्स द मॉरल बाउंड्रीज. म्हणजे एक रिअफर्मेशन होतं की काय एक्सेप्टेबल आहे आणि काय तुम्ही ओलांडू शकत नाही. ठीक आहे. तिसरं बघा, इट एनकरेजेस चेंज. ठीक आहे. बदलाला प्रोत्साहन देते. कॅन लीड टू अ सोशल चेंज. सोशल चेंज होऊ शकतो त्या याच्यामुळे. म्हणजे आता तुम्ही बघाल की 2012च्या त्या रेप केस नंतर आपण बघितलं तर सोसायटीमध्ये एक मोठ्या अर्थाने एक बदल घडला. लोकांनी क्वेश्चन करणं सुरू केलं आणि त्यानंतर लॉज वगैरेमध्ये चेंजेस आले. तर जेव्हा कधी कुठली अशी डेव्हियंट ॲक्ट होते तर ती सोसायटीसाठी कामी येते असं फंक्शनलिस्ट आपल्या ठिकाणी आर्ग्यू करतात. आणि त्यांनी म्हणजे एका अर्थाने हे म्हणलंय की खरं काय खोटं काय याच्याबद्दल एक रिअफर्मेशन होतं. मॉरल बाउंड्रीज परत आपल्याला सांगता येतात लोकांना की ह्या गोष्टी तुम्ही ओलांडू शकत नाही. आणि तिसरं आहे की एक सोशल चेंजला पण एक आपल्याला पाथवे भेटू शकतो.
त्यानंतर एक आहे की सोसायटी पण युनाईट होते. आता एक महत्वाची गोष्ट त्यात हीच झाली की जेव्हा कधी अशी तुम्ही बघाल की काही मोठी आता टेररिस्ट अटॅक वगैरे झाला, आता नेमकाच आपल्या इथे झालं होतं पहलगाम, ते मोठा एक अटॅक झाला होता, तर सोसायटी एका अर्थाने आपण बघितलं तर एकत्र आली होती. जेव्हा कधी अशी डिव्हिएंट ॲक्ट होते तर आपल्या इथे समाज एकत्र येतो आणि तो त्या तशा गोष्टीला कंडेम करतो. आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की फंक्शनलिस्ट सेन्समध्ये सोसायटीच्या सॉलिडॅरिटीसाठी किंवा त्याच्या एक युनिटीसाठी हे जे असे ॲक्ट असतात किंवा डिव्हियन्स जरी दिसायला निगेटिव्ह असला पण फंक्शनलिस्टच्या अँगलनी तो एक पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट आहे. ठीक आहे. तर डिव्हियन्सला आपण असं ओव्हरऑल एक वेगवेगळ्या थिअरीजच्या अँगलनी बघितलं. आपण आता हे शॉर्ट व्हिडिओज करतोय त्याच्यामुळे आपल्याला हे टॉपिक्स जसे आहेत त्या अँगलनी आपण सोशलॉजीच्या माध्यमातून त्या टॉपिक्सला बघतोय किंवा अशा वेगवेगळ्या ज्या बिहेवियर आहेत त्याला आपण बघतोय. ओव्हरऑल जेव्हा हे आपले कोर्सेस वगैरे आपण सुरू करू त्याच्यामध्ये आपण डिटेलिंगमध्ये एक एक टॉपिक जाणार आहोत. ठीक आहे. पुढचा टॉपिक आपण नंतर घेऊया.